नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 3.2 मधील 5th नंबरचा क्वेश्चन बघतोय. क्वेश्चन आहे डिवाइड द फर्स्ट पॉलिनॉमियल बाय द सेकंड पॉलिनॉमियल अँड राईट द आन्सर इन द फॉर्म डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर मल्टिप्लाय क्वांटिएंट प्लस रिमाइंडर. आता यातलं पहिलं एक्झाम्पल मी इथं लिहून घेतलंय. x³ - 64 या पॉलिनॉमियलला x - 4 या पॉलिनॉमियलनं डिवाइड करायचं आहे. आता आपण आन्सर लिहायला सुरुवात करूया. पहिला मी क्वेश्चन लिहून घेतला हा. आता याच्यामध्ये काही टर्म्स मिसिंग आहेत, म्हणजे क्यूब नंतर स्क्वेअर असतो, परत सिंगल एक्स असतो आणि नंतर कॉन्स्टंट नंबर असतो. तर त्या सर्व टर्म्स पहिला आपण याच्यामध्ये लिहून घेऊया. प्लस 0x - 64. आता या पॉलिनॉमियलला आपण यानी डिवाइड करणार आहे. आता आपण डिवाइड फॉर्ममध्ये लिहून घेऊया. x³ प्लस 0x² प्लस 0x - 64 आणि इथे x - 4 असं लिहून घेतलं. आता आपल्याला करायचं काय, यातली पहिली टर्म त्याला डिवाइड याच्या पहिल्या टर्मनी करायचं. म्हणजे x³ म्हणजे x 3 टाइम लिहायचं, त्याला डिवाइड x करायचं. या xला हा x कट झाला म्हणजे x स्क्वेअर राहिला, तो स्क्वेअर इथे वरती लिहून घ्यायचा. आता या स्क्वेअरनी आपण या बॉक्सला मल्टिप्लाय करणार आहे. बघा, x² मल्टिप्लाय x³ मायनस 4x². आता हे जे काय मल्टिप्लिकेशन आले ते आपण इथे लिहून घ्यायचं. x³ मायनस 4x² मायनस, आता मायनस करायच्या आधी आपण ह्या सेकंड पॉलिनॉमियलचं साईन चेंज करून घेऊया. ह्याचं प्लस आहे तर मायनस, मायनस आहे तर प्लस. आता आपण याला हा प्लस आहे आणि हा मायनस, याला हा कट झाला, हा प्लस इथेही प्लस, 0 + 4 4x² आणि हे पुढच्या टर्म्स तशाच लिहून घेऊया. आता इथे सुद्धा तसंच करायचं. याची पहिली टर्म त्याला डिवायडेड ह्या टर्मनी करायचं. 4 मल्टिप्लाय x अपॉन x. या xला हा x कट झाला, राहिलं 4x. आता हे सगळं प्लस आहे म्हणून मी प्लस 4x इथं लिहिलं. आता या 4xनी याला मल्टिप्लाय करून घेऊया. 4 × 1 = 4, x मल्टिप्लाय x स्क्वेअर मायनस 4 × 4 = 16 आणि x हा 16x. आता हे जे काय मल्टिप्लिकेशन आले ते आपण इथे लिहून घेऊया. मायनस 16x मायनस, आता याच्या साईन चेंज करू. हा प्लस आहे तर मायनस, मायनस आहे तर प्लस. आता ही टर्म आहे ती प्लस, ही टर्म आहे ती मायनस. या टर्मला ही टर्म कट झाली. हा प्लस, हाही प्लस आहे म्हणून यांचं तसंच लिहिलं मी. 16x मायनस 64. आता आपण परत ह्या टर्मला याच्या पहिल्या टर्मनी डिवाइड करूया. एक्सला x कट झालं, 16 फक्त राहिलं, प्लस 16. आता या 16 या बॉक्सला मल्टिप्लाय करूया आपण. x - 4 इज इक्वल टू 16 × 1 = 16 आणि हा x मायनस 16 × 4 = 64. आता हे जे काय मल्टिप्लिकेशन आले ते आपण इथे लिहून घेऊया. मायनस, आता याचे साईन चेंज करू. हा प्लस आहे तर मायनस, मायनस आहे तर प्लस. बघा, ही टर्म प्लस आहे, ही मायनस, याला ही कट झाली. इथेही ही टर्म मायनस, ही टर्म प्लस, याला ही कट झाली म्हणजे रिमाइंडर 0 राहिली. आता आपल्याला आन्सर या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. तर आता आपण लिहून घेऊया फायनल आन्सर. x³ - 64 इज इक्वल टू x - 4 ब्रॅकेट x² प्लस 4x प्लस 16 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 0. हे आपलं फर्स्ट एक्झाम्पलचं फायनल आन्सर आहे. आता आपण दुसरं एक्झाम्पल बघतोय. दुसरं एक्झाम्पल आहे 5x³ प्लस
4x फोर्थ मायनस 3x क्यूब प्लस x 2x स्क्वेअर प्लस 2. आता याच्यामध्ये फक्त एक्सवाली टर्म मिसिंग आहे, तर ती आपण आता लिहून घेऊया. 5x फिफ्थ प्लस 4x फोर्थ मायनस 3x क्यूब प्लस 2x स्क्वेअर प्लस 0x प्लस 2. आता आपण ह्याला डिवाइड फॉर्ममध्ये लिहून घेऊया. 5x फिफ्थ प्लस 4x फोर्थ मायनस 3x क्यूब प्लस 2x स्क्वेअर प्लस 0x प्लस 2. याला आपल्याला याने डिवाइड करायचं. एक्स स्क्वेअर मायनस एक्स. आता आधीसारखं आपण याची पहिली टर्म आणि याची पहिली टर्म लिहून घेऊया. एक्स मल्टिप्लाय 5 टाइम एक्स. बघा इथे 5ला 5 टाइम एक्सने मल्टिप्लाय केलं आहे, कारण इथे आपलं 5x फिफ्थ होता म्हणून. आता याला एक्स स्क्वेअरनी डिवाइड करूया आपण. 0ला या एक्सला हा एक्स, या एक्सला हा एक्स कट झाला, राहिला फिफ्थ आणि हे 3 टाइम म्हणजे एक्स क्यूब. आता हे जे काय आलं ते आपण इथे लिहून घेऊया. ओके, आता आपण यानी याला मल्टिप्लाय करणार आहे. एक्स स्क्वेअर मायनस एक्स इज इक्वल टू 5 1 5 आणि एक्स क्यूब मल्टिप्लाय एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स फिफ्थ मायनस 5 1 5 एक्स क्यूब मल्टिप्लाय एक्स म्हणजे एक्स फोर्थ. आता आपण हे लिहून घेऊया. 5x फिफ्थ मायनस 5x फोर्थ. आता आपण इथे साईन देऊन याची साईन चेंज करूया. हा प्लस आहे तर मायनस, मायनस आहे तर प्लस. या टर्मला ही टर्म कट झाली, कारण ही प्लस आहे ही मायनस आहे. ही प्लस म्हणजे इथे ही प्लस आणि 4 + 5 9x फोर्थ. आता ह्या पुढच्या टर्म्स आहेत त्या आपण लिहून घेऊया. प्लस 2x स्क्वेअर प्लस 0x प्लस 2. आता आपण यातली पहिली टर्म आणि यातली पहिली टर्म याला डिवाइड करू. आता 4 टाइम एक्सला याचा डिवाइड 2 टाइम एक्स. एक्सला एक्स कट, ह्या एक्सला हा एक्स कट, 9x स्क्वेअर राहिलं इथे प्लस 9x स्क्वेअर. आता यानी याला मल्टिप्लाय करूया. 9x स्क्वेअर बॉक्समध्ये x स्क्वेअर मायनस एक्स इज इक्वल टू 9 1 9 एक्स स्क्वेअर मल्टिप्लाय एक्स स्क्वेअर एक्स फोर्थ मायनस 9 1 9 एक्स स्क्वेअर मल्टिप्लाय एक्स एक्स क्यूब. आता हे जे काय आले ते आपण इथं लिहून घेऊया. मायनस 9x क्यूब. आता इथे मायनस. आता याचे साईन चेंज करा. प्लस आहे तर मायनस, मायनस आहे तर प्लस. बघा ही टर्म प्लस आहे, ही मायनस, याला ही कट झाली. ही मायनस आहे, ही प्लस आहे, दोन्हीचे साईन डिफरंट आहेत. म्हणजे सबस्ट्रॅक्शन करायचं आणि बिगरचं साईन. बिगर 9 आहे त्याचं प्लस साईन. 9मधून 3 केल्या 6x क्यूब प्लस 2x स्क्वेअर प्लस 0x प्लस 2. आता यातली पहिली टर्म आणि यातली पहिली टर्म 6x क्यूब डिवाइड एक्स स्क्वेअर. या एक्सला हा एक्स, या एक्सला हा एक्स कट झाला, राहिलं 6x प्लस 6x. आता या 6xनी आपण या बॉक्सला मल्टिप्लाय करूया. एक्स स्क्वेअर मायनस एक्स इज इक्वल टू 6 1 6 एक्स मल्टिप्लाय एक्स स्क्वेअर एक्स क्यूब मायनस 6 1 6 एक्स मल्टिप्लाय एक्स एक्स स्क्वेअर. हे मल्टिप्लिकेशन आपण इथे लिहून घेऊया. मायनस 6x स्क्वेअर मायनस, आता साईन चेंज, प्लसचं मायनस, मायनसचं प्लस.
ही प्लस टर्म आहे, ही मायनस टर्म, याला ही कट झाली. हा प्लस म्हणजे आन्सर ही प्लस. 6 + 2 8x² प्लस 0x प्लस 2. आता इथे आपण ही पहिली टर्म त्याला डिवाइड ही टर्म करूया. 8 × x × x अपॉन x × x. याला हा कट, याला हा कट, राहिले 8. आता आपण इथे प्लस 8 लिहून घेऊया आणि ह्या 8नी आपण ह्या बॉक्सला मल्टिप्लाय करूया. 8 × 8 x² मायनस 8x. आता हे मल्टिप्लिकेशन आपण इथे लिहून घेऊया. 8x² मायनस 8x मायनस, आता साईन चेंज, प्लसचं मायनस, मायनसचं प्लस. ही प्लस टर्म आहे, ही मायनस टर्म, याला ही कट झाली. हा प्लस नंबर म्हणजे इथं आन्सर ही प्लस. 0 + 8 8x प्लस 2. आता इथे स्क्वेअर आहे आणि इथे x आहे, म्हणजे याच्या पुढे आपल्याला डिवाइड करता येणार नाही. हे आपलं फायनल आन्सर इथेच आहे. आता आपण लिहून घेऊया फायनल आन्सर. 5x² प्लस 4x² मायनस 3x³ प्लस 2x² प्लस 2 इज इक्वल टू x² मायनस x, बॉक्स कंप्लीट. दुसऱ्या बॉक्समध्ये x³ 5x³ प्लस 9x² प्लस 6x प्लस 8, बॉक्स कंप्लीट, प्लस ही रिमाइंडर आता लिहून घेऊया 8x प्लस 2. हे आपलं फायनल आन्सर आहे दुसऱ्या क्वेश्चनचं. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.